प्रिलिम्स जवळ आली आहे. अगदी 1-2 दिवसावरती आली आहे आणि अजूनही तुम्हाला असा प्रश्न पडतोय का, की मी प्रिलिम्स द्यावी की नको द्यावी? म्हणजे मला माहिती आहे, की तुमचा अभ्यास नाही झालाय. तुम्हाला असं वाटतंय, की तुमची तयारी नाही झाली आहे. तुम्हाला भीती वाटतेय, मी नापास झाले तर? किंवा मला कमी मार्क्स मिळाले तर? अशी भीती वाटतेय ना? अरे मग चांगली गोष्ट आहे. वाटू देत भीती. कारण भीती वाटते याचं कारण असं आहे, की तुम्हाला तुमच्या अभ्यासाबद्दल काळजी आहे. तुमच्या पेपरबद्दल काळजी आहे. तुम्हाला तुमच्या फ्युचरबद्दल काळजी आहे. आणि खरं तर हेच लक्षण आहे, की तुम्ही एक सिन्सिअर स्टुडंट आहात. खरं तर प्रिलिम्स म्हणजे काय? प्रिलिम्स म्हणजे तुमच्या ॲक्चुअल बोर्ड एक्झामचा एक आरसा आहे. म्हणजे साधारणतः बोर्ड एक्झाम कशी असते हे आपल्याला कळावं, त्या वातावरणाची आपल्याला सवय व्हावी, तो पेपर आपल्याला लिहिता यावा किंवा आपण तो पेपर वेळेत लिहू शकतो की नाही, लिहिताना आपण घाबरतोय का, एन्झायटी होतीये का किंवा त्याच्यावरती आपण कसं काम करू शकतो हे कळावं यासाठी प्रिलिम्स आहे. आणि बघा, जर तुम्ही प्रिलिम्स स्किप केली ना, तर हे सगळं डायरेक्टली बोर्ड एक्झाममध्ये होईल. म्हणजे भीती वाटणं, हात थरथर कापणं, पेपर पुढे आल्यानंतर काही न आठवणं, हे सगळं बोर्ड एक्झाममध्ये होईल. आणि तुम्हाला जर असं व्हावंसं वाटत नसेल, तर त्यासाठी प्रिलिम्स देणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त प्रिलिम्सच नाही, तर तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या स्कूलमध्ये इतर पण ज्या काही सराव परीक्षा होतात किंवा इतर बऱ्याच ठिकाणी ना बाहेरून पण ऑर्गनाइज केल्या जातात ह्या परीक्षा. तर त्यासुद्धा देणं खूप जास्त गरजेचं आहे. हां, फक्त त्या परीक्षा सिलेबसप्रमाणे असल्या पाहिजेत म्हणजे झालं. मग आता खरं तर या परीक्षांमुळे तुम्हाला नेमकं काय कळतं, की आपला कितपत सिलेबस झालेला आहे. त्यासोबतच अजून आपलं काय-काय बाकी आहे. आपला पेपर वेळेत पूर्ण होतोय की नाही. सो आपण या एक्झाममधून ना टाईम मॅनेजमेंट शिकू शकतो. म्हणजे एखादा जर नवीन प्रश्न आपल्याकडे आला, फॉर एक्झाम्पल निबंध वगैरे आपल्यासमोर आला असेल, तर तो लिहायला किती वेळ लागतोय किंवा विचार करायला किती वेळ लागतो आहे किंवा हँडरायटिंग शेवटपर्यंत कसं मेंटेन ठेवायचं, या सगळ्या गोष्टी तुम्ही या प्रिलिम्समधून शिकू शकता. मग आता खरं तर आता जरी तुम्हाला भीती वाटत असेल ना, तरी पण जेवढी काही तयारी झाली आहे, त्या तयारीनिशी जाऊन तुम्हाला प्रिलिम्स एक्झाम द्यायची आहे. कारण कधी 100% अभ्यास हा पूर्ण होत नसतोच. उद्या जरी बोर्ड एक्झाम असेल, तरी पण तुम्हाला हेच वाटणार आहे, की माझा अभ्यास नाही झालाय. म्हणून काय बोर्ड एक्झाम स्किप करणार आहात का? नाही ना. मग प्रिलिम्सही स्किप करू नका. कारण प्रिलिम्सचा जो काही रिझल्ट असतो, तो तसाही तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये कुठेही धरला जात नाही. मग ठीक आहे, मिळाले मार्क्स कमी, काय फरक पडतोय? उलट तुम्हाला हेच कळेल ना, की पुढे जाऊन माझा अजून किती अभ्यास बाकी आहे आणि जे काही 15-20 दिवस आता माझ्या हातामध्ये आहे, त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीने राहिलेला सिलेबस कव्हर करू शकते किंवा कशा पद्धतीने रिव्हिजन करू शकते किंवा इथे जो काही स्कोर येईल, तो कसा इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो. आणि व्हॉट इफ तुम्हाला प्रिलिम्स खूप चांगल्या गेल्या आणि खूप चांगला स्कोर आला, तर तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल, की अशाच पद्धतीने चांगली माझी बोर्ड एक्झाम पण जाऊ शकते. सो त्या सगळ्यासाठीच प्रिलिम्स देणं खूप जास्त महत्त्वाची आहे. सो आता भीती अजिबात मनातून काढून टाका आणि तुम्हाला नक्कीच कळणार आहे, की तुमचा सिलेबस कितपत झालेला आहे, अजून काय करायचं आहे आणि त्यासाठी नक्की प्रिलिम्स द्यायची आहे. सो त्याच्यामुळे लढायचं आहे, रडायचं नाहीये. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि तुम्हाला जर प्रिलिम्समध्ये काही मदत हवी असेल किंवा काही पर्टिक्युलर प्रश्नावरती व्हिडिओ हवा असेल, तर मी तो अपलोड करणार आहेच. जर तुम्हाला माहिती नसेल, तर ऑलरेडी आपण 5 वाजता 10वी साठी लाईव्ह सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण एक्झाममध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. नकाशा भरा असेल किंवा नकाशा वाचन असेल यासारखे प्रश्न असतील किंवा 10वी मध्ये सायन्स पार्ट 1, पार्ट 2 ची तयारी कशी करायची, इम्पोर्टंट क्वेशन्स कुठले आहेत, इम्पोर्टंट डायग्राम्स कुठले आहेत, इव्हन संस्कृतच्या ग्रामरचे प्रश्न, हे सगळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. सो ते नक्की बघा आणि अर्थातच तुमची प्रिपरेशन चालू ठेवा. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.